महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून आणि शिवसेनेकडून दोघेही जागा जी आहे ते दावा करतायत. दोन्ही पक्ष दावा करतात. तिकडे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल हेही दावा करतात. मात्र यांच्यामध्ये कुठेतरी स्पर्धेवाद जागेवरून सुरू असताना वंचितनं मात्र हिंगोली लोकसभेवरती जोरदार तयारी सुरू केली आहे. वंचित कामाला लागलेली आहे हिंगोली लोकसभेसाठी आणि वंचितचे डॉक्टर बी डी चव्हाण आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर, कशी तयारी सुरू आहे? वंचित बहुजन आघाडीची आता जवळपास तालुकानिहाय बैठका संपन्न झालेल्या आहेत आणि उद्या 15 तारखेपासून आम्ही जिल्हा आणि सर्कलनिहाय बैठकाचं आम्ही नियोजन करतोय आणि संपूर्ण गावनिहाय बैठका आणि सर्कलनिहाय आमच्या जे काही सभा होणार आहेत ते सभेला सुद्धा सुरुवात आम्ही उद्याच्या 17 तारखेपासून आम्ही या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही चालू करत आहोत. काय मुद्दे घेऊन मतदार निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि मतदारांनी तुम्हाला का स्वीकारावं? महत्त्वाचे मुद्दे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत. जे काही MSPचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाला काही भाव भेटत नाही. आमचं असं मत आहे की मागेल त्याला पाणी द्या आणि मागेल त्याला वीज द्या. एवढं जरी केलं आपण शेतकऱ्यासाठी तर शेतकरी या ठिकाणी सुखाने जगू शकते. सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी पोरं शिकून या ठिकाणी गावागावामध्ये हिंडताय पण पोरांच्या हाताला काही काम नाही. म्हणून प्रत्येक तालुका वाईज जे काही MIDC जे काही प्रोजेक्ट रखडलेले आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी झाले पाहिजे. चांगले शिक्षण भेटलं पाहिजे, चांगले कॉलेजेस झाले पाहिजेत आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये जर बघितलं आपण तर तिथे या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुद्धा हिंगोलीमध्ये नाही. ते सुद्धा चांगल्या दर्जाचं मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी व्हावं आणि गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळावं अशी आमची व्यूहरचना राहील आणि या ठिकाणचा तमाम जो गोरगरीब समाज आहे त्याला घेऊन जाण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. मात्र कुठेतरी अजूनही आघाडीमध्ये जाणार की नाही जाणार बाळासाहेबांनी स्पष्ट केलेलं नाही. त्या अगोदर तुम्ही तयारी करताय, वंचित जागावरती दावा करताय? नाही, आघाडीमध्ये तर आता चर्चा चालू आहे. चर्चा हे चालूच राहणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत जर चर्चा चालूच असेल तर मग काम थोडीच बंद करायचं आहे. ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करू आपण. पण आम्हाला खात्री आहे की बाळासाहेब ही हिंगोलीची जागा पारंपरिकरित्या आम्ही लढवत आलेली जागा आहे. माधवराव नाईकांनी सुद्धा काँग्रेसच्या युतीमध्ये असताना माधवराव नाईकांनी ही जागा लढवली. मी सुद्धा 2 वेळेस निवडणूक या ठिकाणी याच लोकसभा मतदारसंघामध्ये लढवलेली आहे. त्यामुळे बाळासाहेब ही हिंगोलीची जागा वंचितकडे सोडून घेईल एवढं मात्र ठाम विश्वास असल्यामुळे आम्ही कामाला लागलेलो आहोत. जे पुढे येईल त्या ठिकाणी बघूत, पण काम तर सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आम्ही काम चालू केलेलं आहे. मात्र तुम्ही कुठेतरी ठाकरे शिवसेनेला सोडून इकडं वंचित मध्ये आला आहात आणि कुठेतरी आता परत ठाकरे तुमच्या सोबत आले तर मग ठाकरे गटाचं काम करणं नाही. जर बाळासाहेबांनी असा निर्णय जर घेतला आणि ही जागा जर उभाटायला गेली तर बाळासाहेबांचे आदेश मानून आम्हाला काम तर करणं गरजेचं आहे. कारण शेवटी नेत्यांचं ऐकणं आमच्या कार्यकर्त्यांचं धर्मच आहे. पण बाळासाहेबांना सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबरची सीट जर कोणती असेल तर हिंगोलीची आहे. 4 जागा 5 जागा 6 जागा जरी भेटल्या त्यामध्ये 1 नंबरमध्ये हिंगोलीची जागा आम्हाला सुटते आणि सुटणार आहे एवढी खात्री असल्यामुळे आम्ही एवढ्या जोरात या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम चालू केलेलं आहे. निश्चितच हे होते डॉक्टर बी डी चव्हाण. हिंगोलीच्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नंतर आता हिंगोलीच्या जागेवरती वंचितनेही दावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.